सातत्यानं चर्चेत असलेला आपला नगर मनमाड जो हायवे आहे, जो आता शिर्डी नगरपर्यंत ज्यांच्याकडे जबाबदारी आहे नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया, त्यांनी या विषयामध्ये परत दोनदा निविदा काढल्या आणि दोन्ही वेळा निविदा अतिशय कमी टक्केवारीमध्ये भरल्यामुळे दोन्ही वेळा ते कॉन्ट्रॅक्टर जे आहेत त्यांनी काम अर्धवट सोडून ते निघून गेले. त्यामुळे त्याचा प्रचंड त्रास किंवा गैरसोय जिल्ह्यातल्या नागरिकांची झाली. जिल्ह्यामधून जाणाऱ्या अन्य परराज्यातल्या वाहतुकीवर परिणाम झाला. निरपराध लोकांचे त्यामध्ये बळी गेलेत. सातत्यानं हा रस्ता पहिल्यांदा सुरुवातीला दोनदा तो BOT देण्याचा निर्णय झाला. पहिल्या टप्प्यात नेते कन्स्ट्रक्शनला काम दिलं होतं आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये सुप्रीमला काम दिलं गेलं. त्या दोन एजन्सी अर्धवट काम सोडून निघून गेल्या. त्यांच्याबद्दल काही सरकारच्या स्तरावर कारवाई सुरू आहे. आता तातडीनं लोकांचा जो या रस्ता दुरुस्तीसाठी जी मागणी होती, त्यासाठी नॅशनल हायवे अथॉरिटीच्या लोकांना अधिकाऱ्यांना बोलवलं होतं आणि परवा दिवशी त्याच्या संदर्भात प्रत्यक्ष कृती आराखडा तयार करून माननीय जिल्हाधिकारी महोदय यांच्यावरती जबाबदारी दिलेली आहे. आणि सगळ्या 90 किलोमीटरच्या रस्त्याच्या दुरुस्तीकरता मग आवश्यक असेल तर 2 कॉन्ट्रॅक्टर 3 कॉन्ट्रॅक्टर ज्या पद्धतीने त्यांना योग्य वाटेल ते निर्णय घेतील, त्यासाठी आवश्यक तो निधी त्यांनी उपलब्ध करून द्यायचं मान्य केलेलं आहे. आता पुन्हा एकदा टेंडरिंग प्रक्रियेमध्ये पुन्हा हीच अवस्था निर्माण झाली तर पुढे काय? जसं राज्य सरकारनं धोरणात्मक निर्णय करून हायमोर आधारित आता रस्ते द्यायला हायवेचे काम सुरू आहेत. राज्यामध्ये मला वाटतं आज माझी माहिती अशी की 25 ते 30 हजार कोटी रुपयाची कामं राज्यामध्ये हायमच्यावर आधारित धोरणावर आधारित सुरू आहे. नॅशनल हायवे अथॉरिटी सुद्धा 1000 कोटी रुपयाच्या पुढचं काम असेल तर हायमवर देतात, असं आज आम्हाला त्यांचे जे विभागीय अधिकारी आहेत श्रीवास्तव यांनी सांगितलं. आता आपला रस्ता सुद्धा मला वाटतं त्याच दर्जापर्यंत गेलेला, तेवढंच एस्टिमेट येईल किंवा कमी येईल. पण खासदार म्हणून हा नॅशनल हायवे हायमवर घ्यावा अशा प्रकारची विनंती रस्ते वाहतूक मंत्री माननीय गडकरी साहेबांना करायचं आम्ही ठरवलंय. आज ती या संदर्भातली कृती समिती आहे, त्यांनी 1 तारखेपासून जे आंदोलन करायचा निर्णय घेतला होता त्यांच्या समेत गडकरी साहेबांना भेटावं असं आता ठरलंय. आणि या रस्त्याचे ताबडतोब दुरुस्ती करण्याचं काम हाती घेण्यात येईल. त्याचबरोबर त्या BPCLनी जे पाईपलाईनचं काम केलं होतं, गॅस पाईपलाईन, त्याच्यामध्ये अन्य बाकीच्याही युटिलिटी झाल्या होत्या, बिर्लायन्स आहे, जिओ आहे, आणखीन मग त्या ठिकाणी काम करताना खोदाई करताना त्याचं जे मोटरेबल त्यांनी करून द्यायला पाहिजे होतं. कॉन्क्रिटीकरण करून रस्ता जो आहे त्याच्या बऱ्याच ठिकाणी माती काढली, परत माती भरली, परंतु त्याचं रोलिंग झालं नाही, तो मोटरेबल केला नाही म्हणून काही ठिकाणी खचला, त्यामध्ये अपघात होत आहेत. तर त्यांचा सुद्धा एक आराखडा तयार करून तातडीनं दुरुस्ती काम त्यांच्यामुळे टेंडरमध्ये आहे, त्यांचं दायित्व आहे, पण ते आता तातडीनं काम हाती घेतील असे त्यांच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला सांगितलंय. अशा या खरं विषयावर आजची बैठक होती आणि कृती समितीला मी विनंती केलेली आहे की आता पुढचे 15 दिवस आपण आता ही सगळी नगर मनमाडची ट्रॅफिक आहे ते आपण आता डायव्हर्ट करतो पूर्णपणे, म्हणजे गणपती होईपर्यंत ट्रॅफिक डायव्हर्ट करून पुढच्या 15 दिवसामध्ये युद्ध पातळीवर या रस्त्याचं ताबडतोबीनं दुरुस्ती कशी पूर्ण करता येईल आपल्याला, त्यासाठी ही जलवाहतूक आपण डायव्हर्ट केलेली आहे. 15 सप्टेंबरला आम्ही परत आढावा घेणार आहोत आणि आवश्यकता वाटली तर आणखीन त्याची मुदत वाढवण्यात येईल. परंतु ती वेळेपेक्षाही तातडीनं या संदर्भात ही सगळे कामं पूर्ण व्हावीत अशा प्रकारच्या सूचना दिल्या आहेत, तशा प्रकारचे नियोजन करण्यात आले.